तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे लेटेस्ट अपॉइंटमेंट्स आणि अवॉर्ड बघणार आहोत. त्यापैकी पहिले बघा, युनियन बँकेच्या CEO पदी आशिष पांडे यांची निवड करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने आशिष पांडे यांची युनियन बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक MD व मुख्य कार्यकारी अधिकारी CEO पदावर, तर कल्याण कुमार यांची सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्त्या 3 वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आलेल्या आहे. त्यानंतर बघा, नागपूर विद्यापीठाला प्रथमच महिला कुलगुरू मिळालेले आहे. त्यांचे नाव आहे डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर. डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला कुलगुरू पदाचा मान मिळालेला आहे. त्या सध्या यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयात संचालिका तांत्रिका आणि सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर बघा, अमित अग्रवाल भारतातील नवीन टेलिकॉम सेक्रेटरी म्हणून निवड झाली आहे. नियुक्ती कधी, तर 20 नोव्हेंबर 2025 रोजी. त्यांनी नीरज मित्तल यांची जागा घेतली आहे. अग्रवाल हे UPचे आहेत. IIT कानपूरमधून BTech ही पदवी घेतली आहे. ते 1993 बॅचचे IAS अधिकारी आहेत. कुठल्या कॅडरचे, तर छत्तीसगड. त्यानंतर 2023मध्ये UIDAIचे सुद्धा CEO होते. त्यानंतर बघा, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची IDEA अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. IDEAचं फुल फॉर्म इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रॉसी अँड इलेक्टोरल असिस्टंट. यांची नियुक्ती कधी झाली, तर 26 नोव्हेंबर 2025ला. औपचारिक मान्यता कोणी मिळाली, तर 3 डिसेंबर 2025 रोजी स्टॉकहोम स्वीडन येथील सभेमध्ये होईल. 1995मध्ये इंटरनॅशनल IDEAची स्थापना झालेली आहे आणि त्याचे मुख्यालय कुठे, तर स्टॉकहोम स्वीडन इथे आहे. त्यामध्ये 255 सदस्य देश आहे. त्यापैकी भारतसुद्धा संस्थापक सदस्य आहे. त्यानंतर बघा, जागतिक बालसाहित्य पुरस्काराबद्दल बघा, तर दिनांक 14 नोव्हेंबर 2025ला या पुरस्काराचे वितरण झाले आहे. पुरस्काराची घोषणा कधी झाली, 18 जून 2025ला. ठिकाण त्रिवेणी सभागृह, नवी दिल्ली. 24 मान्यताप्राप्त भाषांमध्ये दिला जातो. भारतातील बालसाहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. याचे स्वरूप काय आहे, तर 50,000 रुपये प्लस कांस्य पदक. पुरस्कार साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते दिला गेला. आता 2025चा पुरस्कार कुणाला मिळाला, तर मराठी भाषा पुरस्कार आभाळमाया काव्यसंग्रह सुरेश सावंत यांना साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्रदान झालेला आहे. इतर काही 2023मधील सुद्धा विजेते आपण इथे बघून घेऊ शकता. तर हे होते मित्रांनो काही लेटेस्ट अपॉइंटमेंट आणि अवॉर्ड्स.